नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून इथं व्हॅकन्सी निघाली. ही जी भरती निघालेली आहे, ज्युनियर इंजिनियर ऑफिसर करता इथं व्हॅकन्सी असणार आहे. केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटमध्ये. ओके. शैक्षणिक पात्रता असणार आहे ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमावाले अप्लाय करू शकता. केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. संपूर्ण म्हणजे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इन्स्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता याची व्हॅकन्सी निघालेली आहे, जसं की इंडियन ऑइलकडून इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. आता इथं दिलेली आहे आपल्याला, इथं रिक्वायरमेंट जी निघालेली आहे, ज्युनियर इंजिनियर ऑफिसर्स ग्रेड ईओसाठी इथं E0 साठी इथं व्हॅकन्सी असणार आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून. ओके. याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. सीबीटी टेस्टद्वारे आपलं सिलेक्शन इथं केलं जाणार आहे. ओके. याच्यामध्ये जे असणार आहे IOCL तर्फे इथं व्हॅकन्सी असणार आहे. 2 नंबरची नोटिफिकेशन आहे. 12 सप्टेंबर 2025 मध्ये नोटिफिकेशन आलेली आहे. डिटेल ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. ओके. ते इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडची इथे माहिती दिलेली आहे. जसे की ती ऑइल, गॅस अँड पेट्रोकेमिकल अँड एनर्जीमध्ये इथं काम करत असते. ओके. याच्यात दिलेली आहे. ओके. कंपनीनुसार इथं माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये पोस्ट असणार आहे डिप्लोमा डिसिप्लिन करता इथे व्हॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर ऑफिसर करता इथे व्हॅकन्सी असणार आहे. पोस्ट आपलं याच्यामध्ये केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये आपल्याला पदं बघायला मिळतात. सॅलरी असतात 30,000 ते 1,20,000 पर्यंत आपल्याला इथं पगार इथं बघायला मिळतो. क्वालिफिकेशन असणार आहे याच्यामध्ये 3 इयर डिप्लोमावाले इथं अप्लाय करू शकतात. 3 वर्षाचा डिप्लोमा आपला झालेला पाहिजे केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये. 65% आपल्याला डिप्लोमामध्ये पाहिजे आहे. जनरल, EWS, OBC, NCL करता. 55% SC, ST, PWDला इथं पाहिजे डिप्लोमामध्ये. रेग्युलर आपली डिग्री झालेली पाहिजे. UGC ॲक्टिव्ह पाहिजे आहे. ओके. डोमेन दिलेला आहे. याच्यामध्ये पेपर दिलेला आहे, जो की असणार केमिकलचा दिलेला आहे, डिसिप्लिन दिलेला आहे. आपला पेपर होणार सिव्हिल टेस्टमध्ये याचे डिसिप्लिन्स वगैरे दिलेले आहे. आपण बघून घ्यायचे आहे. सेकंड नंबरला आपल्याला इथं याच्यामध्ये मेकॅनिकलवाले इथं अप्लाय होतं डिसिप्लिन मेकॅनिकल. इलेक्ट्रिकलमध्ये डिसिप्लिन दिलं आहे. इलेक्ट्रिकल कंट्रोल्स वगैरे आणि एस्टिमेशनचे दिलेले आहे डिसिप्लिन्स वगैरे. ओके. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर याची माहिती वगैरे दिलेली आहे संपूर्ण. ओके. हे आपण एकदा वाचून घ्यायची आहे. ओके. CGPA वगैरे पर्सेंटेजबद्दल इथं माहिती दिलेली आहे. आता जे की इथं आता कॅटेगरीनुसार आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. अपर एज लिमिटसाठी इथं जनरल, EWS, OBC कॅन्डिडेट 26 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकता. 1 जुलै 2025 पर्यंत आपलं एज लिमिट काउंट होणार आहे. तर कॅटेगरी दिलेली आहे. कॅटेगरीनुसार एज लिमिटमध्ये सूट असणार आहे. याच्यामध्ये जनरल, EWSला इथं दिलेली आहे इथं माहिती वगैरे. PWD, नॉन PWDला. ओके. त्याच्यामध्ये SC, ST, OBCला दिलेली आहे. ओके. त्यानंतर एक सर्व्हिसमॅनला माहिती दिलेली आहे. ओके. त्यांना सूट असते 5 वर्षाची SC, STला. PWDला, OBCला इथं 3 वर्षाची, PWDला 10 वर्षाची सूट असते. कॅटेगरीनुसार जनरल कॅटेगरीला आणि PWD, OBCला 13 वर्षाची सूट, PWD, SC, STला 15 वर्षाची सूट असते. ओके. लिमिटमध्ये. याच्यामध्ये दिलेले सर्टिफिकेशन वगैरे लागणार आहे. मॅट्रिफिकेशन, हायर सेकंडरी, डेट ऑफ प्रूफसाठी. ओके. इम्पॉर्टंट डेट दिलेली आहे, जे की फॉर्म आपले चालू झालेले 12/9/2025 पासून 28/9/2025 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. ॲडमिट कार्ड तुम्हाला जे असणार आहे 16/10/2025 ला भेटणार आहे. 31/10/2025 ला CBT टेस्ट तिथं घेण्यात येणार आहे आणि अपडेट्स वगैरे तुम्हाला IOCL.com या वेबसाईटवर बघायला मिळतील. ओके. इथं कॅटेगरीनुसार इथं माहिती वगैरे दिली आहे, गाईडलाईन दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर इथे SC, ST कॅन्डिडेटला इथं गाईडलाईन वगैरे दिलेली आहे. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. OBCसाठी इथं माहिती दिलेली आहे. ओके. पण इथं बघून घ्यायचं कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण येत असतो. ओके. म्हणजे जेणेकरून आपल्याला इथं संपूर्ण माहिती बघायला मिळेल. PWDमध्ये 40% आपण PWD पाहिजे तरच इथं अप्लाय करू शकतो. फिजिकल फिटनेस इथं दिलेलं आहे. जसं की फिजिकल फिटनेस आपल्याला एम्प्लॉयमेंटचं मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. ओके. जी गाईडलाईन वगैरे दिलेली आहे. मेडिकल चेक करून आपलं सिलेक्शन केलं जाणार आहे. ओके. सिलेक्शन जे असणार आहे तुमचं सगळ्यात आधी, जे की तुम्हाला आम्ही सांगितलं होतं सिलेक्शन आपलं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. ग्रुप डिस्कशन होणार आहे. ग्रुप टास्क होणार आहे आणि आपल्याला पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. 3 स्टेज आपले असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला जे असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये आपल्याला इथं CBTमध्ये 100 ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला सेक्शन दिलेलं आहे. सेक्शन नेम अँड क्वेश्चन दिलेले आहे. याच्यामध्ये डोमेन दिलेलं आहे. डोमेन नॉलेज 50 असणार, 50 मार्कांना असणार 50 क्वेश्चन्स आणि जनरल आपल्याला दिलेले ॲप्टिट्यूडमध्ये आपल्याला याच्यामध्ये कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन, लॉजिकल रिझनिंगचे 15 क्वेश्चन आणि व्हेरिएबल एबिलिटी आणि इंग्लिशचे 15 क्वेश्चन. ओके. हे 50 आणि हे 50 100 मार्काची परीक्षा असतात. 100 मार्काचा पेपर. 0.25% निगेटिव्ह मार्किंग, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आपण त्याला म्हणू शकतो. ओके. याच्यामध्ये 150 आपल्याला मिनिटाचा टाईम दिलेला आहे. 20 मिनिटं एक्स्ट्रा टाईम मिळतं PWD कॅन्डिडेटला. ओके. याच्यामध्ये आपल्याला 1.5 तासाचा पेपर आपल्याला 2.5 तासाचा पेपर बघायला मिळतो. ओके. आता CBT टेस्ट जी असणार आहे
सिटीनुसार असणार आहे. याच्यामध्ये सिटी दिलेली आहे आग्रा, अहमदाबाद, बठिंडा, बेंगलुरू वगैरे दिलेले आहे, भोपाळ दिलेले आहे असे. सिटींची नाव दिले 36 इथं नाव द्या 36 म्हणतो इथं. सॉरी 44 आपल्याला इथं नाव दिलेले आहे सिटींचे ओके. जे आपण मोठ्या-मोठ्या सिटी आहे तिथं आपली एक्झामिनेशन कंडक्ट होणार आहे. ओके. आपल्याला बघून घ्यायचं कोणत्या ठिकाणी आपल्याला पेपर वगैरे द्यायचे इथं आपलं नाव वगैरे बघायला मिळतात. ओके. त्यानंतर इथं कॅन्डिडेटला दिलेलं आहे, इथं आय-ओ-सी-एल तर संपूर्ण डिटेल वगैरे दिलं आहे. शॉर्टलिस्टेड प्रोसेस दिलेली आहे. जी की इथं आपल्याला ग्रुप डिस्कशन्स आणि आपले ग्रुप जे होणार आहे टास्कमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला सीबीटी टेस्टमध्ये 100 मार्काची असणार आहे, 100 मार्काची. यामध्ये आपल्याला कॅटेगरीनुसार आपल्याला क्वालिफाय होणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसीला 45% इथं पाहिजे आहे पर्सेंटेज आपल्याला. तर आपण सीबीटीमध्ये तर आपण पुढच्या सेक्शनला जाऊ. एस-सी-एस-टीला 40% पाहिजे आहे. वगैरे पी-डब्ल्यूला 30% पाहिजे आहे. तरच आपण पुढच्या सिलेक्शनला जाऊ शकतो. ओके. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. डॉक्युमेंट आपलं चेकिंग होणार आहे. ग्रुप डिस्कशनमध्ये पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला डॉक्युमेंटेशन, ओरिजिनल डॉक्युमेंटेशन घेऊन जायचे आहे. त्याची झेरॉक्स कॉपीचा सेट पण घेऊन जायचे 2 आणि फोटो सिग्नेचर सगळं काही घेऊन जायचे आहे. त्यानंतर आपल्याला मेरिट लिस्टची बघू शकता तुम्ही इथं दिलेलं आहे. मेरिट लिस्टची माहिती दिलेली आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आपल्याला 85% वेटलेस असणार आहे. ग्रुप टास्कमध्ये आपल्याला 5% वेटलेस असणार आहे. 40% आपल्याला मिनिमम पासिंग. पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये 10% वेटलेस, 40% आपल्याला मिनिमम पास लागणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसीला 45%, एस-सी-एस-टीला 40%, पी-डब्ल्यूला 30% पासिंग असणार आहे. ओके. ॲप्लिकेशन फीज दिलेली आहे. ॲप्लिकेशन प्रोसेस दिलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फोटोग्राफ, सिग्नेचर्स आपल्याला अपलोड करायचे आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. फॉर्म इथं भरायचा आहे. ओके. वेबसाईट दिलेली आहे याच्यामार्फत. ओके. त्याच्यानंतर इथं आता खाली आल्यानंतर डॉक्युमेंट स्कॅन्स करायचे, फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब कॅप्चर करायचा आहे. फोटोग्राफ ऑनलाईन कॅप्चर करून आपल्याला इथं सगळं स्टेप बाय स्टेप इथं साईज वगैरे दिलेली आहे. सगळ्या फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंबची ते अपलोड करून टाकायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने पेमेंट फीस भरायची आहे, जी की आपल्याला पेमेंट फीस असणार आहे. याच्यामध्ये पेमेंट फीस दिलेली आहे. एस-सी-एस-टी, पी-डब्ल्यूला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. अदर कॅटेगरीला ₹400 प्लस जी-एस-टी आपल्याला भरायची आहे. ऑनलाईन पद्धतीने आपण फी पे करू शकतो. जसे की रुपे, व्हिसा, मास्टरकार्ड, मेस्ट्रो, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड मार्फत. ओके. आपल्याला कॉल लेटर जे परीक्षेच्या 10 दिवसाआधी आपल्याला मिळून जातील. त्याचा ॲड्रेस वगैरे दिलेला राहील. कॅन्डिडेटला तर रिपोर्टिंग डेट दिलेलं आहे. ओके. आपल्याला 4 तासाआधी पेपरला चाललं जायचं आहे, जेणेकरून आपला टाईम होणार नाही. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आपल्यासोबत घेऊन जायचं, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी जे पण आपल्याकडे असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड याची झेरॉक्स कॉपी पण घेऊन जायची आहे. एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहे आपल्याला, जे की आपल्याला ऑल इंडियामध्ये आपल्याला भेटू शकतं. कुठं आपण चॉईस करून घ्यायचं. नियर बाय सेंटर आपल्या मोठ्या-मोठ्या सिटीजमध्ये. ओके. याच्यामध्ये इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. संपूर्ण गाईडलाईन आपल्याला दिली आहे. जनरल इंट्रोडक्शन्स वगैरे दिलेले आहे. त्यानंतर इथं अदर क्लासेस वगैरे इथं माहिती दिलेली आहे. ओके. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आता याच्यामध्ये संपूर्ण माहिती आपण बघू शकतो. त्यानंतर इथं प्लेसमेंटची जी माहिती दिलेली आहे, डिपेंडिंग आपले जे असणार आहे कॉर्पोरेशनकडून इथं डिपार्टमेंटल आपल्याला याच्यामध्ये आपल्याला असोसिएट, सबसिडी वगैरे ग्रुप कंपनी आपल्याला जॉइंट आपल्याला व्हेरिएबल भेटणार आहे. ओके. नेचर ऑफ जॉबमध्ये आपल्याला सगळी काही देऊ शकतो, जी की आपल्याला प्लेसमेंट देऊ शकतो. आपल्याला रिप्रेझेंटेशन डिव्हिजनमध्ये, मार्केटिंग डिव्हिजनमध्ये, पाईपलाईन डिव्हिजनमध्ये, बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये. ओके. जॉइनिंग टाईम जो असणार आपल्याला इथे सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला काही आपल्याला जॉइनिंग टाईम इथं करून घ्यायची लवकरात लवकर सिलेक्शन झालं त्याच दिवसाला. ओके. आता रिक्रुटमेंटमध्ये आपल्याला पगार दिलेला आहे, जो की तुम्ही बघू शकता 30,000 ते 1,20,000 आपल्याला पर मंथ बेसिक सॅलरी असणार आहे ₹30,000 मध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला एच-आर-ए, डी-आर-ए, ड्रेस अलाउन्स, मेडिकल बेनिफिट्स वगैरे, ग्रॅज्युटी वगैरे मिळून आपल्याला सगळा पेमेंट आपल्याला जात असतो. ते 1,30,000 ते 1,20,000 पर्यंत म्हणजे अप्रॉक्स तुम्हाला 10,60,000चा पॅकेज इथं बघायला मिळतो. सिलेक्शन बॉन्ड असणार आहे. याच्यामध्ये 3 वर्षासाठी आपल्याला सिलेक्शन बॉन्ड असणार आहे. जनरल कॅटेगरीला ₹2,00,000 आणि ईडब्ल्यूएस, ओबीसी, एस-टी, पी-डब्ल्यूला ₹50,000 असणार आहे. ओके. ट्रॅव्हल आपल्याला इथं अलाउन्स भेटणार आहे. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यूला इथं सीबीटी टेस्टला इथं थर्ड एसीचं आपल्याला ट्रॅव्हल अलाउन्स भेटणार आहे. ओके. आणि बाकीचे जे आपल्याला असणार इंटरव्ह्यूला, ग्रुप डिस्कशनला आपल्याला सगळ्यांना इथं सेकंड क्लास एसीचं आपल्याला हे भेटणार आपल्याला की रेल्वेचं भाडं वगैरे भेटणार आहे. ओके. आपल्या की जाण्या-येण्यासाठी. कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे स्टेप बाय स्टेप. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि अप्लाय करण्याचे दिनांक दिलेले आहे 12/9/2025 ते 28/9/2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. पीडीएफ फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आपल्याला अप्लाय करायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर, Insta आयडी, Facebookवर फॉलो करून ठेवायचे. अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.